पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 15 मधून हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे यांच्या पत्नी जोशीलाताई जितीन कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या प्रमुख दावेदार। यानिमित्त थेट जितीनदादा कांबळे यांच्याशी बातचीत नक्की पहा। दादा, प्रभाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी खरं तर आपण प्रमुख दावेदार आहात। SC महिलासाठी राखीव असल्यामुळे ताईंची चर्चा संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय जोरामध्ये चर्चा चालू आहे, काय सांगाल? नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मी जितीन कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य। या ठिकाणी आज मला सांगायला आनंद वाटतोय, जरी मी 2017मध्ये पंचायत समिती जी निवडणूक होती त्या निवडणूक मी चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून आलो। त्यानंतर या प्रभागामध्ये मला चांगले काम करण्याची संधी मिळाली। माझ्याकडं 17.5 नळी असेल, मांजरी असेल, केशवनगर असेल, या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीत काम करण्याची संधी मिळाली। 2017 नंतर या ठिकाणी 18-19ला कॉर्पोरेशन आलं आणि कॉर्पोरेशननंतर हे गाव वगळलं गेलं। त्यानंतर या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागली। 2019ला माननीय आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळेस देखील आम्ही तन मन धन या ठिकाणी लावून आमदार साहेबांना चांगल्या मतांनी निवडून आलं। ज्यावेळेस पंचायत समितीनंतर केशवनगर भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की राष्ट्रवादीला कार्यकर्ते नव्हते आणि मोठी जबाबदारी ती माझ्यावर आली होती। मी निवडून आलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक उमेदवार होतो। ती जबाबदारी आल्यामुळं केशवनगरमध्ये एक कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ नेते असतील, मी गोळा करत गेलो, त्यांच्याशी संभाषण करत गेलो आणि छानशी अशी या ठिकाणी बांधणी झाली। त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आमचे केशवनगर गावचे सरपंच कैलासवासी अजित काका गायकवाड हे मुख्य माझे मार्गदर्शक होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे अनिलजी लोणकर आहेत, विक्रमजी लोणकर आहेत, बाळासाहेब। त्यावेळेस आमची आघाडी होती, म्हणजे आम्ही एकत्र होतो। त्यावेळेस आमचे साहेबराव लोणकर असतील, डॉक्टर लालासाहेब गायकवाड असतील, आमचे माऊली मोरे, आम्ही सोबत या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम केलं आणि खूप छान असं बांधणी झाली आणि विधानसभेला त्याचा फायदा झाला। आमदार साहेबांना विजयी केलं। त्यानंतर या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून केशवनगर भागामध्ये छानसा असा निधी मिळाला। त्या निधीचा उपयोग आम्ही पुरेपूर केला। सांगायचं म्हणजे या केशवनगर भागामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न होता, त्याच्यावरती खूप महिला नाराज होत्या। माननीय आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन, कैलासवासी अजित काका गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केशवनगरला 18 इंची लाईन आणली। 18 इंची लाईन आणून त्या ठिकाणी जी मोटर आहे ती मोटर चेंज केली आणि 100 HP मोटर बसवली। त्यामुळे काय झालं, केशवनगरचा जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग खूप सुधारित झाला आणि आज त्या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर विदाऊट मोटरनी पाणी जातं। खूप अशा या चांगल्या कामामुळं त्या भागातले नागरिक खूप आनंदित आहेत। मी आमदार साहेबांचे आभार व्यक्त करील, कारण की त्यानंतर या ठिकाणी 24मध्ये देखील आम्ही इतकं सर्वांनी मिळून खूप छान काम केलं आणि माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी लीड चांगल्या पद्धतीत मिळालं। अशा पद्धतीत या ठिकाणी त्यांचे निधी आम्ही भरपूर जवळपास 22-23 कोटी या ठिकाणी वापरण्यात आले। त्यामध्ये या ठिकाणी बरेचसे चांगले असे काम या ठिकाणी करण्यास आम्हाला संधी मिळाली। आमच्या मिसेस आहेत जोशीला जितीन कांबळे, या तुम्हाला सांगतीलच, कारण की त्यांना ज्यावेळेस मी हे काम करायचो ती डोळ्यांनी बघायची माझी मेहनत, माझे कार्य, तिला माझ्या प्रत्येक कामाचा ती आढावा घेत असायची। कारण मला घरी यायला रात्री 12-1 वाजायचे, कधी असे काम निघालं। प्रत्येक पक्षाचं मी कुठलंही आंदोलन मिक्स केलं नाही। प्रत्येक पक्षाची मीटिंग असेल 2017पासून या ठिकाणी प्रत्येक मीटिंगला मी हजर राहिलो आणि पक्षाचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून चांगली काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली। त्याचप्रमाणे मांजरी भागामध्ये कल्याणी डेव्हलपरच्या माध्यमातून आमचे सहकारी विजयजी उंदरे असतील, मी असेल, या कल्याणी डेव्हलपरच्या माध्यमातून लोकांना घरं मिळवून देण्यासाठी आणि स्वस्त दरामध्ये घरं मिळवून देण्याचं आमचं फार मोठं चांगलं असं त्या ठिकाणी कार्य झाल्यामुळं या कार्याला आमचे
मांजरी गावचे भूषण आमचे मार्गदर्शक सुरेश अण्णा घुले यांच्या आमचं खूप सहकार्य झालं आणि त्या भागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीत काम केलं. त्या कामाची पावती खरंच आत्तापर्यंत जे पहिल्या दिवशी जे त्या लोकांशी जे संबंध होते तेच संबंध आणखीन हे टिकून आहे आणि लोकांशी इतकं चांगले माझे संबंध झालेत. मांजरी असेल, 17.5 असेल, या ठिकाणी केशवनगर असेल, तर खूप छान पद्धतीत मी काम केलेलं आहे. नक्कीच मला वाटतं की हे जी संधी आम्हाला मिळालेली आहे, ॲक्च्युली मला वाटलं ते होईल, पण ते महिला आरक्षण पडल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या पत्नीशी संभाषण केलं आणि ती पण ते केलेल्या माझ्या कामाची तिने पावती दिली आणि एका क्षणात तिने होकार दिला की मी नक्कीच तुमचं जे काम आहे तुम्हाला तुमच्या कामाला खांद्याला खांदा लावून मी पण काम करेल. आणि या केशवनगरचं नक्कीच आपण पाहिलं, या ठिकाणी केशवनगरमध्ये फार मोठी ट्रॅफिकची समस्या आहे. माझं एक खरंच स्वप्न आहे की आत्ता केशवनगरमध्ये येताना पाहुणे नको म्हणतात, आम्हाला केशवनगर नको, पण माझं एक ते स्वप्न आहे की ज्यावेळेस मला ते आमचं नगरसेवक पद येईल थोड्याच काळात मी ती अवस्था उलटी करून दाखवलं की आमचे पाहुणे नक्कीच म्हणतील की मला आता केशवनगरला जायचं आहे. असं माझ्या डोळ्यासमोर एक केशवनगरचे चित्र आहे की आल्या केशवनगर एक सुंदर केशवनगर दिसल. केशवनगरमधून मांजरी 17.5ला जाणारे पूर्ण रस्ते असतील, सर्व काही एकदम व्यवस्थित करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील. दादा, खरं तर तुमच्याकडे बघितलं की संपूर्ण आपल्या प्रभागामध्येच नाही तर संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये जेव्हा आपल्याकडं बघितलं जातं तेव्हा तुमची ओळख एक शांत, संयमी, अतिशय नम्रता अशा असलेले नेते म्हणून तुमची ओळख आहे. मला थोडासा वेगळा प्रश्न आहे, थोडासा वेगळा तुम्हाला विचारतो आहे की तुम्हाला कधी राग आला का हो दादा? याचं कारण मी तुम्हाला खरंच सांगू इच्छितो. कारण की मी जिथं कामाला होतो, एका हॉटेलमध्ये कामाला होतो. ते हॉटेल 3 स्टार हॉटेल होतं. मला वाटतं मी 10वीपासून त्या ठिकाणी 10वी, 11वी, 12वी, 13वी म्हणजे कॉलेज करत त्या ठिकाणी शिकलो. ते 3 स्टार हॉटेल असल्यामुळं आमची दर महिन्याला एक मीटिंग व्हायची की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची एक मीटिंग व्हायची की तुम्ही थांबायचं कसं, बोलायचं कसं, कस्टमरसमोर थांबायचं कसं, रिस्पेक्ट कसं द्यायचा. त्या हॉटेलमधून मला खरंच मी खूप शिकलो तिथं की एक मॅनर्स काय असतं आणि लोकांशी जे कॉमन सेन्स काय असतं ते मला तिथं शिकायला भेटलं. आणि सांगायला मी त्याचा राजकारणात फायदा होतो का लॉस होतो? नाही, नक्कीच या ठिकाणी राजकारणात खूप सहनशीलता असावी लागते. कारण तुमचे जर तोंडात साखर, डोक्यावर बर्फ नसेल तर तुम्ही राजकारणात टिकू शकत नाही. खरंच मी आणि आमची जी तथागत गौतम बुद्धांची जी शिकवण आहे ती शांतीचा मार्गच आहे. तो देखील आम्हाला त्याचा फार फायदा होतो. या ठिकाणी आम्ही त्या माध्यमातून आमदार साहेबांनीच केशवनगरचं जे आमचं बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराला जवळपास 35 लाख रुपये दिले आणि ते बुद्धविहार आमचं पुण्यातलं 1 नंबरचं बुद्धविहार झालेलं आहे. आणि त्या बुद्धविहारात रोज मुलांना चांगली शिकवण, आमचे जे यंग पिढी आहेत त्यांना रोज शिकवण, या ठिकाणी छान पद्धतीत आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार करतो आणि ते करता आमच्यावर हे चांगले संस्कार झालेले आहेत. मी खरंच आमदार साहेबांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आम्हाला सांगण्यास आणखीन एक आनंद होतो. आत्ताच गेल्या आठवड्यात माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी केशवनगरसाठी 36 लाख लिटरची पाण्याची टाकी सँक्शन केलेली आहे. ते सांगण्यास मला फार आनंद होतो. आणि या कामासाठी आमच्या भागातील जे माजी सरपंच आहे कैलासवासी अजित काका गायकवाड असतील, मी असतील, अनिलजी लोणकर असतील, आमचे सर्व सहकारी मित्र, केशवनगर भागातील आमचे नेते विक्रमजी लोणकर, विजयजी दरेकर, दादा आहिरे असतील आणि असे बरेचसे लोकांनी या पाण्याच्या प्रश्नावरती फॉलोअप घेतला. या ठिकाणी आमदार साहेबांच्या पाठीमागं लागून, कारण की आम्हाला आत्ता केशवनगरला फक्त 1.5 लाख लिटरची पाणी आहे, ते पुरेसे होत नाही. आमच्या इथं जी टाकी होती ती तुम्हाला दाखवली जाईल. ही टाकी खूप कमजोर टाकी होती आणि आम्हाला अपेक्षा होती की या ठिकाणी मोठ्या
टाकीची आम्हाला अपेक्षा होती. तर माननीय मी मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल की केशवनगरसाठी तुम्ही 35 लाख लिटरची टाकी एक मंजूर केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचं नियोजन चाललं आहे की आणखीन 3 ते 4 टाक्या अशा भविष्यात 50 वर्षाचा विचार करून या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी त्यांना फॉलोअप करून ती टाकी मंजूर केली. त्याबद्दल केशवनगर ग्रामस्थांच्या वतीनं मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की या ठिकाणी आता जितीनदादा तर लढत होते, पण त्यांची आता मिसेस म्हणजे महिला आरक्षण पडल्यामुळं आता कसं होणार. मला तुम्ही काळजी करत असाल, पण मला खूप आनंद होतोय, कारण की माझी एकट्याची ताकद होती, आता माझी ताकद वाढली. कारण की आपण जर पाहिलं की तिलाही समाजसेवेचं फार आवड आहे. त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महिलांसाठी महिला दिनानिमित्त एक मोठा कार्यक्रम घेतला होता. जो कार्यक्रम ज्या ठिकाणी मिलिटरीमधल्या ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सन्मान केल्याने तो कार्यक्रम खूप छान झाला. महिलांनी खूप साथ दिली. अशा पद्धतीत त्यांचंही खूप सामाजिक कार्यामध्ये त्यांनाही खूप आवड आहे. नक्कीच पुढच्या काळात तुम्ही तिचं काम बघताल आणि त्या कामावर नक्कीच खुश होणार आहात. एक संधी देताल आणि तुम्ही देणारच आहे, कारण की लोक तोंडावर चांगलं बोलतात, पण मला बाहेरून ऐकण्यात येतं की माझ्याबद्दल तुम्ही पाठीमागं देखील खूप चांगली चर्चा करता. त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.